ಅತ್ಯಂತ ವೇಗವಾಗಿ 5G ತಂತ್ರಜ್ಞಾನವನ್ನು ನೋಡಿದ ಭಾರತ 6G ತಂತ್ರಜ್ಞಾನದಲ್ಲೂ ಸಹ ಮುಂಚೂಣಿಗೆ ಬಂದು ಜಾಗತಿಕ ನಾಯಕನಾಗಲಿದೆ ಅಂತ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಏಷ್ಯಾದ ಅತಿದೊಡ್ಡ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ವೇದಿಕೆಯಾದ ಇಂಡಿಯಾ ಮೊಬೈಲ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ 7ನೇ ಆವೃತ್ತಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಬಂಡವಾಳ, ಸಂಪನ್ಮೂಲ ಮತ್ತು ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಒದಗಿಸುವುದು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಮೊದಲ ಆದ್ಯತೆಯಾಗಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಭಾರತದಲ್ಲಿ ಉಂಟಾಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ಡಿಜಿಟಲ್ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ವಿಶ್ವದ ಆರ್ಥಿಕ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಸಹಾಯವನ್ನು ಒದಗಿಸುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಪ್ರಸ್ತುತ ನಮ್ಮ ದೇಶ ಮೊಬೈಲ್ ಉದ್ಯಮದಲ್ಲಿ ಜಾಗತಿಕವಾಗಿ ಹೆಸರು ಮಾಡಿದೆ. ಹೆಸರಾಂತ ಕಂಪನಿಗಳಾದ ಗೂಗಲ್ ಮತ್ತು ಆಪಲ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಶಾಖೆಗಳನ್ನು ತೆರೆಯಲು ಮುಂದೆ ಬಂದಿವೆ. 5G ಆವಿಷ್ಕಾರವಾದ ಒಂದೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ 4 ಲಕ್ಷ ಬೇಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ 6G ಅತ್ತ ಮುಂದುವರೆದಿದ್ದೇವೆ. ಬ್ರಾಡ್ ಬಾಂಡ್ ಸ್ಪೀಡ್ನಲ್ಲಿ 118ನೇ ಸ್ಥಾನದಿಂದ ದಾಖಲೆಯ 43ನೇ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ದೇಶದ 70% ನಗರಗಳು ಹಾಗೂ 80% ಜನ 5Gಯ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಟೆಲಿಕಾಂ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಸಂಪರ್ಕ, 6G, ಕೃತಕ ಬುದ್ಧಿಮತ್ತೆ ಅಂದ್ರೆ AI, ಸೈಬರ್ ಸೆಕ್ಯುರಿಟಿ, ಸೆಮಿಕಂಡಕ್ಟರ್, ಡ್ರೋನ್, ಬಾಹ್ಯಾಕಾಶ, ಆಳ ಸಮುದ್ರ ಮತ್ತು ಹಸಿರು ಇಂಧನ ಕ್ಷೇತ್ರಗಳು ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಭಾರತದ ಯುವಕರ ಕೈಯಲ್ಲಿ ಹೊಸ ಆಯಾಮವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಲಿದೆ. 2014ಕ್ಕೂ ಮೊದಲು ಭಾರತ ಮೊಬೈಲ್ಗಳನ್ನು ಆಮದು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು. ಆದರೆ ಇದೀಗ ಭಾರತ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ಗಳನ್ನು ರಫ್ತು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅಲ್ಲದೆ ಇದೇ ವೇಳೆ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಇರುವ ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲಿ 100ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು 5G ಲ್ಯಾಬ್ಗಳಿಗೆ ಅವರು ಚಾಲನೆಯನ್ನ ನೀಡಿದ್ರು. आपको याद होगा, पिछले वर्ष हम यहां 5G रोल आउट के लिए इकट्ठा हुए थे. उस ऐतिहासिक कार्यक्रम के बाद पूरी दुनिया भारत को हैरत भरी नजरों से देख रही थी. आखिर भारत में दुनिया का सबसे 5G, फास्ट 5G रोल आउट हुआ था. लेकिन हम उस सफलता के बाद भी रुके नहीं. हमने 5G को भारत के हर नागरिक तक पहुंचाने का काम शुरू किया. यानी हम रोल आउट स्टेज से रीच आउट स्टेज तक पहुंचे. साथियों, 5G लॉन्च के 1 साल के भीतर ही भारत में करीब 4 लाख 5G बेस स्टेशंस बन गए हैं. इनसे देश के 97% शहरों और 80% से ज्यादा पॉपुलेशन को कवर किया जा रहा है. भारत में पिछले 1 वर्ष में मीडियन मोबाइल ब्रॉडबैंड उसकी स्पीड करीब 3 गुना बढ़ गई है. मोबाइल ब्रॉडबैंड स्पीड के मामले में भारत एक समय था 118 से हम वहां पर अटके पड़े थे. आज 43rd पोजीशन पर पहुंच गए. हम न सिर्फ भारत में तेजी से 5G का विस्तार कर रहे हैं, बल्कि 6G के क्षेत्र में भी लीडर बनने की दिशा में बढ़ रहे हैं. हमारे यहां 2G के समय क्या हुआ था, शायद नई पीढ़ी को पता नहीं होगा. लेकिन मैं इसका वर्णन नहीं करूंगा, वरना शायद मीडिया वाले उसी बात को पकड़ेंगे और किसी चीज को बताएंगे नहीं. लेकिन ये जरूर कहूंगा कि हमारे कालखंड में 4G का विस्तार हुआ, लेकिन एक दाग भी नहीं लगा है.
मुझे विश्वास है कब 6G में भारत दुनिया को लीड करेगा। और साथियों, इंटरनेट कनेक्टिविटी और स्पीड में सुधार सिर्फ रैंकिंग और नंबर से ही नहीं होते। इंटरनेट कनेक्टिविटी और स्पीड में सुधार ईज ऑफ लिविंग को भी बढ़ा देते हैं। जब इंटरनेट स्पीड बढ़ती है तो स्टूडेंट को अपने टीचर से ऑनलाइन कनेक्ट होने में और आसानी हो जाती है। जब इंटरनेट स्पीड बढ़ती है तो अपने डॉक्टर से टेलीमेडिसिन के लिए कनेक्ट करते वक्त मरीज को सीमलेस एक्सपीरियंस होता है। जब इंटरनेट स्पीड बढ़ती है तो टूरिस्ट को किसी लोकेशन तलाशने के लिए मैप्स का इस्तेमाल करने की परेशानी नहीं आती। जब इंटरनेट स्पीड बढ़ती है तो किसान और आसानी से खेती की नई तकनीक को सीख पाता है, समझ पाता है। कनेक्टिविटी की स्पीड और अवेलेबिलिटी सोशल और इकोनॉमिक दोनों ही रूप से बड़ा परिवर्तन करते हैं।